God is good. God is good. And all the time. येशू चांगला आहे. येशू चांगला आहे. येशू आमच्यामध्ये आहे. पुन्हा एकदा सर्वांचं यहोवा निसी चर्च ऑफ ख्राइस्ट पुणे महाराष्ट्र या ठिकाणातून आम्ही स्वागत करतो. जे या ठिकाणात उपस्थित आहेत, जे सोशल मीडियाच्या माध्यमातून या सभेमध्ये सहभागी आहेत, आपल्या सर्वांचं आम्ही नव्यानं स्वागत करतो. परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. आज सर्व जग नाताळ, ख्रिसमस किंवा नॉर्थला बडा दिन म्हणतात. या आनंदाचं साजरीकरण सगळीकडे केलं जात आहे. प्रत्येक जण आज तर काही ठिकाणामध्ये पहाटेपासूनच सर्व्हिस सुरू होते. पहाटेपासून लोक चर्चला जातात, जे कधी वर्षभर जात नाहीत. या सणाला तुम्ही पारंपरिक पद्धतीने पाहिलं तर पारंपरिक पद्धतीने आमच्या जीवनामध्ये कधीच कार्य होणार नाही. आणि ख्रिसमस विषयी संदेश द्यायचे तरी किती आणि कोणते? ख्रिसमसचा संदेश आम्ही ऐकला असेल. मेंढपाळांना सुवार्ता सांगण्यात आली की आज दाविदाच्या नगरात तुमच्यासाठी तारणारा जन्मला. मागी लोकांनी पूर्वेकडं त्याचा तारा पाहून त्यांनी प्रवास केला आणि इतका खडतर आणि लांब प्रवास करून त्यांनी बाळ येशूचं दर्शन घेतलं. मेंढपाळांनी बाळ येशूचं दर्शन घेतलं, परंतु बाळ येशूचं दर्शन हे तेव्हासाठी ठीक होतं. तुमच्यापर्यंत जर ऍडव्हर्टाईज आली असेल किंवा मागील वर्षी ज्या विशेष शब्दावरती मी जोर दिला होता, ख्रिसमसचा संदेश, मागील वर्षी फक्त मी ओळख दिली होती आणि या वर्षी मी तो काम कसा करतो याविषयी आज सांगणार आहे. कारण संदेश द्यायला भरपूर देऊ शकतो. कुमारी गर्भवती होईल, भविष्यवाणी इम्मानुएल विषयी होती, पण त्याचं नाव येशू का ठेवायचंय, सगळे संदेश पाहिलेत आपण. येशूचा अलौकिक जन्म आणि योहानाचा नैसर्गिक जन्म याविषयी पण पाहिले. पण खूप व्यस्त असतात. किती लोकांना व्हॉट्सअपवरती आपल्या चर्चची ऍडव्हर्टाईज मिळाली? व्हॉट्सअप किती लोक वापरतात? त्याच्यावरती काय वचन आहे? वाचलं का वचन त्याच्यावरचं? नाही वाटत तर कमीत कमी मागच्या बॅनरचं तरी वाचा, तेच वचन आहे. आम्ही नुसतं स्क्रोल करत असतो, पण ऍडव्हर्टाईज मध्ये ते वचन मागच्या वर्षी पण होतं आणि या वर्षी पण आहे. त्याच्या मागचं कारण आहे. बाळ येशूचा जन्म परंपरेनुसार, रूढी परंपरेनुसार वर्षानुवर्ष तेच चालले. आणि म्हणून मी या वर्षी कुठलं डेकोरेशन पण करायचं नाही म्हटले. डेकोरेशन मध्ये माझा आणि तुमचा देव हा ईर्ष्यावान देव आहे. ही इज अ जेलियस गॉड. त्याची इच्छा किंवा त्याचं म्हणणं, तो आपलं गौरव त्याच्याशिवाय इतर कोणाला देऊ शकत नाही. म्हणून त्याचं गौरव ना सॅन्टा क्लॉजला जाऊ शकतं, ना त्याचं गौरव ख्रिसमस ट्रीला जाऊ शकतं, ना त्याचं गौरव कुठल्या ताऱ्याला जाऊ शकतं, ना कुठल्या डेकोरेशनला जाऊ शकतं. आज ख्रिसमस म्हटल्यावरती लोकांसमोर येशू नाही तर तो लाल कपड्यामधला टोपी घातलेला सॅन्टा क्लॉज म्हणजे ख्रिसमस लोकांना वाटतं. परंतु तो ख्रिसमसचं चिन्ह नाहीये. ख्रिसमसचा मूळ उद्देश कोण आहे? इंग्लिश मध्ये सगळीकडे पाहिला असं तुम्ही, जीसस इज द रिझन फॉर द सीझन. या सीझनचा जर कारण कोण असेल तर केवळ येशू ख्रिस्त. पण आज जगामध्ये येशूच्या जन्माची पण चोरी झालेली आहे. येशूच्या जन्माची चोरी म्हणजे येशूचा जन्म या जगामध्ये मानवाच्या पापक्षमेसाठी, सुटकेसाठी, उद्धारासाठी, मोक्षासाठी हे बाजूला राहिलं. पण त्या जागेवरती आज कितीतरी चर्चेस ऍडव्हर्टाईज पण करत आहे, मोठे मोठे ख्रिसमस ट्री लावत आहे, ज्याचा ख्रिसमसशी कुठेही संबंध नाही. कदाचित ऐकायला कडू वाटत असेल. आम्हाला वर्षानुवर्ष त्याची सवय झालेली आहे. आम्ही गव्हाणीतलं बाळ बनवून ठेवत होतो, आम्ही गव्हाणी करत होतो, पण याचा काही संबंध नाही. यावर्षी कुठलंही डेकोरेशन नाही, कुठली लाइटिंग नाही.
जर आज वचनाची लाइटिंग तुमच्या जीवनामध्ये झळकली तर त्या लाइटिंग मध्ये कुणाच्या तरी जीवनामध्ये येशू ख्रिस्त आणण्याचं कारण तुम्ही बनतात. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. है ना, आज कुठेही जावा, मॉलमध्ये जावा, कोण दिसतोय? गाठोडं घेऊन थांबलेला दाढीवाला सॅन्टा क्लॉज, कोण त्याला क्रिसमस बुड्ढा म्हणतात. कुठेही जावा, क्रिसमस आहे, क्रिसमस आहे, क्रिसमस आहे. काही लोक फिरत आहेत, टोप्या घालूनच फिरत आहेत. पण मला यातून मुख्य गोष्ट काय सांगेल, थोडंसं ऐकायला कठीण आणि कडू आहे, परंतु या सगळ्या गोष्टींनी क्रिसमसची चोरी केलेली आहे. मूळ क्रिसमस काय आहे हा लोकांपासून दूर करण्यात येत आहे आणि यामध्ये पण दुष्टाची एक मोठी चाल आहे. पण तुमचं आणि माझं काम आहे, जरी आम्ही संख्येने कमी असलो पण आम्ही आमच्या जीवनातून सत्य वचन आणि सत्य देवाचं प्रकाशन प्रगट केलं पाहिजे. आमेन. तुम्ही मागं वाचलं असेल, काय लिहिले? पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताचा. कुठला प्रभू येशू ख्रिस्त? मेंढपाळांना सुवार्थ सांगण्यात आली, दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे. परंतु जकर्या याजकाला पवित्र आत्म्याने जे रेव्हलेशन दिलं, तो म्हणतो दाविदाच्या घराण्यात बलवान उद्धारक जन्मला नाही, प्रस्थापित झाला आहे. तुम्हाला कोण पाहिजे, बाळ येशू का बलवान उद्धारक? आज जग बाळ येशूचं सगळीकडं उधो करत आहे. सगळ्यांना सगळीकडे पोस्टर्स मध्ये पॉलिटिशियन्स लोकांनी सुद्धा जाहिरात केली तेच चित्र घेऊन, आमच्या लोकांनी जाहिरात केली तेच चित्र घेऊन, की जिथं बाळ येशू गवानीत आहेत, देवदूत आहेत, मेंढरा आहेत, मेंढपाळ आहेत, मरिया आहे, योसेफ आहे, तेच चित्र जे नेटवरती सहज उपलब्ध आहे तेच चित्र घेऊन सगळीकडे जाहिरात होत आहे. पण हे चित्र कुणाचं जीवन बदलत नाही, कारण बाळ येशू या जगामध्ये एक परिपक्व तरुण झाला, त्याने सर्व जगासाठी बलिदान दिला. परंतु त्याच्या जन्माच्या वेळेला, पुनरुत्थान दिवशी नाही, त्याच्या जन्माच्या वेळेला जकर्या याजक, जो योहानाचा बाप, योहानाचा जन्म होण्यापूर्वी त्याला गॅब्रियल देवदूताने मरियेला दर्शन देण्याच्या अगोदर गॅब्रियल पहिले जकर्या याजकाकडे गेला. ज्या वेळेला जकर्या याजक मंदिरामध्ये त्याच्या पाळीनुसार तो बलिदान किंवा धूप देत होता किंवा जे काही पवित्र स्थानाचं काम करत असताना गॅब्रियल दूताने त्याला दर्शन दिलं आणि दर्शन देऊन सांगितलं की तुझी पत्नी गरोदर आहे आणि तिच्यातून एक पुत्र जन्माला येणार आहे, जो प्रभूची वाट नीट करणार आहे. आणि हे सगळं ऐकल्यावर तो भयभीत झाला आणि त्या ठिकाणामध्ये तो मुका झाला, त्याची जीभ बंद झाली. पण ज्या वेळेला योहानाचा जन्म झाला आणि 8व्या दिवशी त्याची सुंता करण्याची वेळ आली, त्याच्या वेळेला त्याचं नाव ठेवण्याची वेळ आली, तर लोकांनी त्याच्या बापावरूनच त्या बाळाचं नाव ठेवायचं ठरवलं. पण मरियेला माहिती नव्हतं, पण मरियेलाही पवित्र आत्म्याने सांगितलं त्याचं नाव योहान. आणि त्यावेळेला सगळे लोक थोडेसे कन्फ्यूज झाले की हे असं कसं नाव, मध्ये कोण आहे का तुमच्या घराण्यात योहान? कारण ती प्रथा होती घराण्यातल्या लोकांचं नाव ठेवायचं, पण कुणीच नाहीये. त्यावेळेला योहानाला, जो मुका आहे, जो बोलू शकत नाही, त्याला पाटी देण्यात आली. त्या पाटीवर त्यांनी योहान लिहिलं आणि त्याच वेळी त्याची जीभ उघडली. आणि बायबल सांगतं लुकाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये वचन 67 पासून, त्याचा बाप म्हणजे योहानाचा बाप जकर्या याने पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन संदेश दिला तो असा. पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन त्यांनी संदेश दिला आणि तो संदेश, त्या संदेशामधला जो मूळ गाभा काय असेल तर तो गाभा हा आहे की आणि आपल्यासाठी त्याने आपला दास दावीद याच्या घराण्यात बलवान उद्धारक स्थापित नाही म्हणले. स्थापित म्हटल्यावरती पहिल्यांदा, नीट लक्ष देऊ नका, स्थापित म्हटल्यावर पहिल्यांदा, प्रस्थापित म्हटल्यावरती पुन्हा एकदा त्याचं स्थापना होत आहे, पुन्हा एकदा त्याला त्या ठिकाणामध्ये ठेवण्यात येत आहे. येशू ख्रिस्त 2023 वर्षापूर्वी आलाय, तर हा आमचा फक्त अर्धवट विश्वास आहे. येशू ख्रिस्त
प्रारंभी शब्द होता. योहान याचं शुभवर्तमान 1 अध्याय वचन 1 सांगतं, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता. अवघे त्या येशू नावाच्या शब्दाने घडलं आणि तो शब्द मरियेच्या पोटात देहधारी झाला. तो शब्द जो मरियेच्या उदरात देहधारी झाला, जो प्रारंभी होता, या सृष्टीच्या स्थापनेपूर्वी होता. येशू ख्रिस्ताचा जन्म म्हणून जर पाहिलं तर 2023 वर्षापूर्वीचा आम्ही पाहू शकतो. म्हणून आज काही लोक येशू ख्रिस्ताची तुलना करत आहे की आमचा देव एवढ्या 1000 वर्षापूर्वीचा, हा तर 2023 वर्षापूर्वीचा. मला आज स्पष्टपणे सांगू द्या, 2023 पूर्वी नाही तर युगाच्या प्रारंभीपासून आदी आणि अंत असणारा, अल्फा आणि ओमेगा असणारा तो उद्धारक, बलवान उद्धारक आमच्यासाठी ख्रिसमसच्या दिवशी परमेश्वराने प्रस्थापित केलेला आहे. फक्त तो जुन्या करारामध्ये इब्रिकरास पत्र याचा 1 अध्याय, त्या ठिकाणामध्ये आमच्या काही प्रश्नाचं उत्तर मिळतं. तिथं असं दिलेलं आहे, प्राचीन काळी, वाचा ज्याला मिळायला असेल, इब्रिकरास पत्र 1 अध्याय वचन 1 पासून पुढे बघा. त्या ठिकाणामध्ये काय आमच्या प्रश्नांची उत्तर आहेत. देव प्राचीन काळी अंशांनी म्हणजे थोडं थोडं अंशांनी देव प्राचीन काळी व प्रकारांनी निरनिराळ्या प्रकारांनी संदेष्टांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. आपल्या पूर्वजांशी देव अंशाने देवदूतांच्या द्वारे निरनिराळ्या प्रकाराने संदेष्टांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. तो या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे. आमेन. म्हणजे थोडं डीप मध्ये आम्ही जाऊ नाही शकत वेळेअभावी. जुन्या करारामध्ये आम्हाला येशूचं दर्शन निरनिराळ्या पद्धतीने पाहायला मिळतं. जुन्या करारामध्ये येशूचं दर्शन निरनिराळ्या पद्धतीने पाहायला मिळतं. काही ठिकाणामध्ये त्याला एक ठिकाणामध्ये देवदूताच्या स्वरूपाने आलाय, म्हणून यहोवा विटनेसवाले म्हणतात की तो येशू देवदूत आहे, देव नाहीये. या इब्रिकराच्या 1 अध्यायामध्ये त्याचं पण उत्तर आहे. तो देवदूताला म्हटला नाही. या गोष्टी विषय वेगळा होतो, कारण तो ट्रिनिटीचा विषय आहे, त्रैक्यत्वाचा विषय. पण आज आपला विषय आहे बलवान उद्धारक. मला वाईट वाटतं की काही इतके जुने लोक आहेत, वचनाने भरलेले लोक आहेत, परंतु आज ते लोक त्याच 2023 वर्षापूर्वीच्या गोष्टी आज सांगत आहेत. बलवान उद्धारकाला आम्ही कधी प्रगट करू. जकर्या याजक त्याच्या आधी आम्ही पाहतो की त्या ठिकाणामध्ये गॅब्रिएल देवदूत येऊन भेटतो, सगळ्या गोष्टी सांगतो आणि त्याच वेळी त्याचं तोंड बंद होतं. परंतु ज्या तोंड उघडतं तर बायबल सांगतं की तो आत्म्याने परिपूर्ण होऊन बोलायला लागतो. तर जाऊया आपण त्या वचनांकडं. लूक याचा 1 अध्याय आणि वचन 67 ते 69 आणि मग 78 ते 79, 5 वचनं वाचायची फक्त. त्याचा बाप जकर्या याने पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन संदेश दिला तो असा. इस्रायलचा देव प्रभू धन्यवादित असो, कारण त्याने आपल्या लोकांची भेट घेऊन त्यांची खंडणी भरून सुटका केली आहे. आणि आपणासाठी त्याने आपला दास दावीद ह्याच्या घराण्यात बलवान उद्धारक प्रस्थापित केला आहे. बस आता 78 आणि 79. आपल्या देवाच्या परमदयेने हे झाले आहे. तिच्या योगे उदय प्रकाश वरून आमच्याकडे येईल, ह्यासाठी की त्याने अंधारात व मृत्यूछायेत बसलेल्यांना प्रकाश द्यावा आणि आमचे पाय शांतीच्या मार्गी लावावेत. बस आता ही 5 वचनं आम्ही वाचले. आता एकच वचन जुन्या करारातून घेऊया. यशया 9:6 येशू ख्रिस्तासाठी असणारी यशयाला मिळालेली ही दुसरी भविष्यवाणी आहे. पहिली भविष्यवाणी जी आहे यशया 7:14 मध्ये कुमारी गर्भवती होईल, पण दुसरी भविष्यवाणी या ठिकाणामध्ये महत्वाची आहे. यशया 9:6 कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे. आम्हासाठी बाळ जन्मला आहे. देवदूतांनी पण सांगितले तुमच्यासाठी बाळ जन्मलेला आहे, पण तिथून पुढे गाडी जायला पाहिजे आपली.
आम्हास पुत्र दिला आहे. आम्हाला पुत्र दिला आहे, जो इब्रीकराच्या पत्रामध्ये सांगतो परमेश्वर प्राचीन काळी आमच्या पूर्वजांशी अंशाने प्रकाराप्रकारे बोलत होता, पण या काळी तो आपल्या पुत्राच्या द्वारे बोलत आहे. पुढे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भुत मंत्री, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, हा सनातन पिता, हा शांतीचा अधिपती म्हणतील. बस. या एका वचनामध्ये मी ज्या वेळेला मागच्या आठवड्यामध्ये औंध या ठिकाणामध्ये पास्टर्स फेलोशिपने ख्रिस्त जन्मोत्सवासाठी मूळ प्रचारक म्हणून मला बोलवलं असताना, त्या ठिकाणामध्ये त्या दिवशी मला सकाळी प्रार्थना करत असताना एक उत्तम साम्य मला पवित्र आत्म्याचं दिसून आलं. आणि ते साम्य हे आहे की जी भविष्यवाणी किंवा जे प्रकाशन यशया भविष्य वक्त्याला पवित्र आत्म्याने दिलं, सेम तेच प्रकाशन जखर्या याजकाला, जो योहानाचा बाप आहे, त्यालाही या 5 वचनातून मिळाले. तुलना करूया थोडस आपण. जखर्याचं जे आम्ही संदेश पाहिला, 5 वचनातून ज्या गोष्टी पाहिल्या, त्या 5 वचनातल्या गोष्टी यशयाला एकाच वचनामध्ये दिसल्यात. यशया काय म्हणतो, आमच्यासाठी बाळ देण्यात आलाय, बाळाच्या पुढे जाऊया आता. यशया म्हणतो आमच्यासाठी पुत्र देण्यात आला. आणि नवा कराराचं जे सुवर्ण वचन आहे, जे लहान मुलापासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना पाठ आहे, योहान 3:16 प्रमाणे देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक, जोरात काय दिला, पुत्र दिला. आणि यशया म्हणतो की आम्हासाठी पुत्र दिला. आणि जखर्या म्हणतो इस्रायलाचा देव धन्यवादित असो, कारण त्याने आपल्या लोकांची भेट. पुत्र आम्हाला कुठल्या स्वरूपाने दिलाय, भेटीच्या स्वरूपाने दिलाय. ख्रिसमस आमच्यासाठी फक्त नवीन कपडे आणि गिफ्ट म्हणून नाहीये, तर सगळ्या जगासाठी देवाने आपला पुत्र भेट म्हणून दिलेला आहे. आपल्या लोकांची भेट घेण्यासाठी त्याने आपला पुत्र पाठवला. पूर्वीच्या काळी युगांमध्ये, युगाच्या आधी अंशाने देव लोकांशी बोलत होता, परंतु आमच्या काळामध्ये त्याने आपल्या पुत्राला, त्या शब्दाला देहधारणा करून या युगामध्ये पाठवलं. यशया म्हणतो पुत्र, जकर्या म्हणतो तो पुत्र लोकांची भेट घ्यायला आला. आमीन. यशया म्हणतो तो सत्ताधीश आहे ना, आम्हासाठी पुत्र दिला, त्याच्या खांद्यावर सत्ताधीश. जो सत्ताधीश आहे तोच आम्हाला त्याच्याकडे असणाऱ्या अधिकाराच्या द्वारे, त्याच्याकडे असणाऱ्या सत्तेच्या द्वारे सुटका देऊ शकतो. त्याला सत्ताधीश का म्हटलं, कारण सर्वांनी पाप केला आणि सर्वजण देवाच्या गौरवाला उणे पडले आणि दुसऱ्या बाजूने सैतानाच्या बंदिवासात गेले, त्याच्या साखळदंडाने बांधून ठेवण्यात आलं. आज जगाची परिस्थिती तीच आहे. कुणी ना कुणी व्यसनात, कुणी वासनेत, कुणी अशुद्धतेत, कुणी बंधनात, कुणी पापात, सर्व प्रकारच्या शापात. या सगळ्या गोष्टीतून सोडवण्यासाठी आमच्यासाठी गव्हाणीतलं बाळ नाही, बलवान उद्धारक यासाठी दिलाय की त्या सत्ताधीशाने आमची सुटका करावी. जकर्या म्हणतो खंडणी भरून सुटका. जकर्या 1:68 मध्ये याचं उत्तर आहे, खंडणी भरून सुटका. यशया म्हणतो सत्ताधीश. देवाने आपला पुत्र बलिदान दिला, पण त्यांनी काय केलं माहितीये का, त्याने स्वतःच्या मृत्यूने मृत्यूला हरवलं. ज्याला कुणी हरवू शकत नव्हतं, या मृत्यूवरती कुणी सत्ता घेऊ शकत नव्हतं, पण तुमच्या आणि माझ्यासाठी बाळ येशू गव्हाणीतला आम्ही गाजवत नाही, तर पुनरुत्थित ख्रिस्त गाजवतो. ज्याचे 2 जन्म आहेत. आम्हाला पण 2 जन्माची गरज आहे, एक आईच्या पोटातून आणि दुसरा पवित्र आत्म्याच्या पोटातून. एक जन्म मला आईच्या उदरातून मिळतो, म्हणून निकोदेमस ज्यावेळेला योहानाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताकडे आला आणि म्हणाला की सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून काय करावं, इतका ज्ञानी व्यक्ती होता. त्याला सांगण्यात आलं की नव्याने जन्मल्याशिवाय कुणीही देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही.
म्हणजे एक आईच्या उदरातून आणि दुसरा देवाच्या उदरातून. देवाच्या उदरातून जन्म होणं म्हणजे तेच ज्याला कोणी मोक्ष म्हणू शकतं, कोणी मुक्ती म्हणू शकतं, कोणी उद्धार म्हणू शकतं, कोणी सॅल्वेशन म्हणू शकतं. उर्दू मध्ये त्याला नजात म्हणण्यात येतं. आणि हा सत्ताधीश त्याचा 2 जन्म आम्हाला पाहायला मिळतो. जर तुम्ही प्रगटीकरण याचा पहिला अध्याय वचन 1:5 वाचलं तर तिथं दिले मृतातून प्रथम जन्मलेला. कलसीकरास पत्र पहिला अध्याय वचन 18 जर वाचलं तर तिथं दिले मरणातून प्रथम जन्मलेला. मरणातून प्रथम जन्मलेला एकमेव प्रभू येशू ख्रिस्त आहे, म्हणून तो पुनरुत्थित ख्रिस्त आहे. तुम्हाला गवाणीतून जन्मलेला बाळ हवाय का मरणातून प्रथम जन्मलेला बलवान उद्धारक हवाय, ज्याचं पुनरुत्थानाचं सामर्थ्य आम्हाला या युगात आणि येणाऱ्या युगामध्ये अद्भुत रीतीने सांभाळतं. काय लोक म्हणतील काय नवीन गोष्ट, आम्ही वर्षानुवर्ष आमची चालली ना परंपरा. आम्हाला त्या सांताक्लॉजच्या मोज्यामधून आम्हाला चॉकलेट पाहिजे, गिफ्ट पाहिजे, आम्हाला करू द्या ना गवाणी, आम्हाला घालू द्या ना सांताक्लॉजचे कपडे घाला. ते लोक करतात ज्यांना फक्त बाळ येशू सापडलाय. परंतु जे लोकांना पुनरुत्थित ख्रिस्त सापडलाय, जो मरणातून प्रथम जन्मलेला आहे, ते लोक या गोष्टीत पडत नाही. ते आपल्या जीवनात येशूचं मरण, येशूचं पुनरुत्थान आपल्या जीवनातून प्रगट करतात. ज्यांना बलवान उद्धारक पुनरुत्थित ख्रिस्त सापडलाय, हा ईस्टर संडेचा संदेश नाहीये, हा ख्रिसमसचा संदेश आहे. ज्यांना पुनरुत्थित ख्रिस्त जो बलवान उद्धारक प्राप्त झालाय, त्यांना मृत्यूची भीती वाटत नाही, तर मृत्यू त्यांना घाबरतो. का घाबरतो? कारण त्या मृत्यूला हरवणारा तुमचा आणि माझा उद्धारक आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तिसरी गोष्ट आम्ही पाहतो, यशाया म्हणतो अद्भुत. काय म्हणतो? यशाया म्हणतो अद्भुत. मंत्री एक शब्द नाहीये, वेगळे वेगळे शब्द आहेत, त्याच्यामध्ये कॉमा आहे. म्हणून कधी कधी आम्ही वाचताना अद्भुत मंत्री म्हणतो, पण अद्भुत वेगळा आहे आणि मंत्री हा शब्द वेगळा आहे. यशायाच्या भविष्यवाणीमध्ये तिसरी गोष्ट तो म्हणाला अद्भुत, आणि जकर्याच्या संदेशामध्ये तिसरी गोष्ट तो बोलतोय बलवान उद्धारक. आजपर्यंत अनेक उद्धारक येऊन गेले, संदेश त्याच्या माध्यमातून, देवदूतांच्या माध्यमातून, संतांच्या माध्यमातून, सेवकांच्या माध्यमातून. पण त्या उद्धारकांच्या द्वारे जर तुम्ही शास्त्रेचं पुस्तक जर वाचलं तर त्या ठिकाणामध्ये इस्रायल लोकांसाठी प्रत्येक वेळेला एक शास्ता उद्धारक म्हणून उभा राहायचा. परंतु तो शास्ता गेला की पुन्हा लोक बंदिवासात जायचे. आणि अशा परिस्थितीमध्ये मला सांगू द्या की जेव्हा एक नवीन शास्ता उभा राहायचा, पुन्हा लोक देवाकडे वळायचे. देव पण या गोष्टीला कंटाळला होता. म्हणलं आता उद्धारकाची गरज नाही, आता बलवान उद्धारक पाठवू, जे बलवान उद्धारकाला धरून राहतील, तो त्यांच्या जीवनासोबतही आहे, तो त्यांच्या मृत्यूनंतरही आहे. हालेलुया. समजते का? डोक्यावरून चालले. अद्भुत. या जगामध्ये येशू ख्रिस्ताला सोडून कुणी नाहीये. येशूचा जन्म अद्भुत आहे, येशूची सेवा अद्भुत आहे, येशूचं मरण अद्भुत आहे, येशूचं मरणावर विजय होणं अद्भुत आहे, येशूचं मध्य आकाशात येणं पण अद्भुत आहे. जाऊन अभ्यास करा, निरनिराळ्या गोष्टी बघा. तुम्हाला अद्भुत फक्त नावाचे असतील, पण आमच्याकडे अद्भुत कामाचा आहे, जो बलवान उद्धारक आहे. एक बाळ किती मोठ्या राजाचं असलं तरी त्या बाळाला कोणाची तरी गरज लागते. म्हणून गवाणीतलं बाळ तुमचं बलवान उद्धारक होऊ शकत नाही. जो मरणावर विजयी झालेला, मरणातून प्रथम जन्मलेला बलवान उद्धारक, त्याच्याविषयी जकर्याने आणि यशायाने जी भविष्यवाणी केली, यामध्ये साम्य नंबर 3 आम्हाला सापडून येतं. आणि चौथी गोष्ट तो म्हणतो मंत्री. यशाया काय म्हणतो? मंत्री. आता मंत्री म्हटल्यावरती आमच्या डोक्यामध्ये पॉलिटिशियन व्यक्ती येतो. जरी पॉलिटिशियन व्यक्ती, राजकारणी व्यक्ती घेतला तर तो राजकारणी व्यक्ती, तो मंत्री, उदाहरणार्थ या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री का ठेवलाय? का ठेवलाय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? जनतेचा कैवार घेण्यासाठी. हॅलो,
जनतेच्या गरजा भागवण्यासाठी, जनतेचं संरक्षण करण्यासाठी, जनतेला सर्व प्रकारचा पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी, जनतेची सर्व काळजी घेण्यासाठी. परंतु आम्ही आमच्या राजकारणामधले मंत्री बघतो ना, ते आपलीच काळजी घेतात. पण हा राजकारणातला मंत्री नाहीये, हा स्वर्गाचा मंत्री आहे, ज्याच्या नावात सर्व पुरवठे उपलब्ध केले जातात. ज्याला समजलं ते समजून घेतील, ज्याला नाही समजलं ते शांत राहतील. तो स्वर्गातून पित्याच्या उजवीकडे बसून आज पण मंत्रीचं काम करत आहे. आमच्या प्रार्थना विनंत्या तो हायकमांडला पोचवत आहे आणि पवित्र आत्म्याद्वारे त्या पूर्ण करत आहे. अद्भुत मंत्री हा एक शब्द नाहीये, लक्षात घ्या. अद्भुत वेगळा आहे आणि मंत्री वेगळा शब्द आहे. पुढे दिलेला आहे समर्थ देव. काय म्हटलेलं आहे? यशाया म्हणतो आमच्यासाठी बाळ दिला आहे, ज्याच्या खांद्यावर सत्ता म्हणजे सत्ताधीश. तो अद्भुत आहे, तो मंत्री आहे, तो पुत्र आहे. आणि पाचवी गोष्ट तो म्हणतो तो समर्थ देव. आणि जकर्या याचा पहिला अध्याय वचन 78 मध्ये तो म्हणतो की तो परम दया करणारा आहे, नुसती दया करणारा नाहीये. समर्थ देव आहे. तुमच्यावरती मनुष्याच्या दयेचा काय उपयोग नाहीये. येशू ख्रिस्ताकडे येणाऱ्या प्रत्येक आजाराने, दुखनाईताने, पाप्याने येशूकडे काय मागितलं? अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. का बोलला? कारण ही भविष्यवाणी समर्थ देवासाठी होती, जो परम दयाळू आहे. आणि येशू ख्रिस्त इतका परम दयाळू आहे, त्याच्याविषयी बोलायचं म्हटल्यावरती आपला ख्रिसमसचा संदेश थोडासा पुढे जाईल. सहावी गोष्ट आहे, त्याला म्हणण्यात आलं सनातन पिता. काय म्हटले? सनातन पिता. सनातन पिता त्याच्याविषयी ज्यास आम्ही पाहतो तर असं दिलेलं आहे. जकर्या याजक म्हणतो की आमच्यावरून उदय प्रकाश झालाय. कुठून उदय प्रकाश झालाय? कुठून? खालून का वरून? येशू ख्रिस्त कुठून आलाय? येशू ख्रिस्त त्याची सुरुवात म्हटले बाळ दिलाय. बघा, पुत्र दिलाय. पुत्र सत्ताधीश होतोय, पुत्र अद्भुत काम करतोय, पुत्र मंत्रीचं काम करतोय जे आज पण आहे. पुत्र समर्थ देव आहे आणि तोच पुत्र सनातन पित्याचाही रोल करतोय. म्हणून तो म्हणतोय जो कोणी माझ्याकडे पाहतो, कारण पिता माझ्यामध्ये आहे. कुठं आहे? माझ्यामध्ये आहे. तो पिता बनतो, तो आमचा मोठा बंधू बनतो, तो आमचा मित्र बनतो. तो आमचा सनातन पिता कुठून आलाय? वरून आलाय. जकर्या म्हणतो आमच्यावरती वरून उदय प्रकाश झाला. का झालाय? कारण आम्ही, योहान 1:12 सांगतं, प्रभू येशूवर विश्वास ठेवल्याच्या द्वारे आम्ही देवाची संतान बनतो. आम्हाला फक्त देव लाभला नाहीये, तर आम्हाला बाप पण लाभलाय. जगाकडे फक्त देव आहेत, पण आमच्याकडे ऍडिशनल गोष्ट आहे. आमच्याकडे बाप आहे, आणि नुसता बाप नाही तर सनातन बाप आहे, इटर्नल फादर. आमेन. सातवी गोष्ट यशाया म्हणतो तो शांतीचा अधिपती. बोला ना, काय म्हणतो? जकर्या म्हणतो मृत्यू छायेत बसलेल्यांना प्रकाश आणि आमचे पाय शांतीच्या मार्गी लावावे. जकर्या जेव्हा बोलायला लागला ना, मी विचार करत होतो त्याने आपल्या पुत्राविषयी अधिक बोलायला पाहिजे होतं, त्याने योहानाविषयी सांगायला पाहिजे होतं. पण योहानाविषयी त्यांनी एकच गोष्ट बोलला जे 76 वचनामध्ये आहे की प्रभूचा मार्ग सिद्ध करणारा. पण बाकी सगळ्या गोष्टीमध्ये ज्या 7 प्रमुख गोष्टी आहेत त्यापैकी शांतीचा मार्ग यावरती येऊन तो थांबतो. कारण येशू ख्रिस्त या जगात आला, शांतीचा मार्ग घेऊन आला. म्हणून अनेक लोकांना येशूचा शांतीचा मार्ग आवडतो, येशू नाही आवडत. म्हणून लोक म्हणतात आम्ही बी विश्वास ठेवतो ना, आम्ही पण ख्रिसमस सेलिब्रेट करतो. ज्याला माहिती नाही तो पण ख्रिसमस सेलिब्रेट करतोय. परंतु सेलिब्रेशन करणारे बलवान उद्धारकाला प्राप्त करत नाही. आज ते ख्रिस्ताचं सेलिब्रेशन, उद्या दुसऱ्या कुणाचं तरी सेलिब्रेशन. म्हणून मी मागेही सांगितलं, देवाच्या राज्यात विश्वासू लोक जाणार नाही, जे विश्वास योग्य आहेत तेच जातील.
जे विश्वास योग्य आहेत. कारण सगळं जग म्हणतं विश्वास हा ठेवतो ना विश्वास, परंतु विश्वास योग्य तो आहे की येशू शिवाय त्याच्या जीवनात दुसरं कोणी नाहीये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या 7 गोष्टी फक्त माहितीपूर्वक दिल्यात, पण मी आज ज्याच्यावरती फोकस करणार आहे, बलवान उद्धारक हा शब्द मला खूप स्पर्श करतोय. मागच्या वर्षी मला हा संदेश कंटिन्यू करायचा होता, पण वेळेअभावी मी फक्त महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. परंतु मी विचार करत होतो त्यावेळेलाच मला त्याचं रेव्हलेशन मिळालं की बलवान उद्धारक का म्हणतोय जकर्या. कुणी बोलला नाही अशी गोष्ट. यशया म्हणला अद्भुत, पण अद्भुत काय तर तो बलवान उद्धारक आहे. का बलवान उद्धारकाची आम्हाला गरज आहे. येशू ख्रिस्त काय बॉडी बिल्डर बनून आलता का. येशू ख्रिस्ताची काय तशी तब्येत होती का. तो बलवान उद्धारक म्हटलेला आहे, बलवान वीर नाही म्हटलेलं आहे ना. बलवान व्यक्ती आम्ही काय पाहतो, बलवान बॉक्सर, बलवान बॉडी बिल्डर, सध्याचं फॅड आहे ना. पण हा बलवान उद्धारक आहे आणि त्याच्याच द्वारे सगळ्या जगाला उद्धार मिळू शकतो. हा ख्रिसमसचा आजचा संदेश आहे. आमच्याकडं बालक येशू म्हणून तो आला, पण आता तो बालक नाहीये. वर्षानुवर्ष तेच चालले, येता येता का है ना. वर्षानुवर्ष तेच चालले बाळ येशू विषयी. पण बाळ येशू आपल्या आई वडिलांच्या अधीन ते 30 वर्ष राहिला, जे पृथ्वीवरचे आई वडील होते. त्यानंतर तो बलवान उद्धारक आहे याविषयी स्वर्गातून बाप्तिस्माच्या दिवशी वाणी झाली की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच विषयी मी संतुष्ट आहे. तो बलवान उद्धारक आहे. सृष्टी त्याचा सबूत देत होती. नुसतं त्यांनी बोट ओठावर ठेवलं तो वादळ वारे पडत होते. मला दाखवा एक बलवान उद्धार, कुणीतरी बलवान व्यक्ती की ज्याच्या नुसतं बोट ठेवल्याने वादळ वारे थांबले. तो बलवान उद्धारक यासाठी आहे की त्याला स्पर्श केल्याने महारोगी निरोगी होत होते. तो बलवान उद्धारक यासाठी आहे तो पाण्यावरती चालत होता. तो बलवान उद्धारक यासाठी आहे की तो शब्द बोलायचा तर मेलेले मुर्दे जिवंत होत होते. बाळ येशू फक्त तेवढ्या दिवसापूर्वीच, मग नंतर सगळं आम्ही पॅकिंग करून ठेवतो, क्रिसमस ट्री, स्टार वगैरे, ते पुढच्या वर्षीच उघडतं. या नकली डेकोरेशन मधून बाहेर निघा. बलवान उद्धारकाचा गौरवी प्रकाश ज्याविषयी जकर्या म्हणतो, उदय प्रकाश आमच्यावर वरून आला आहे. तो उदय प्रकाश जर रोज आम्ही आमच्या जीवनात घेऊ तर आमच्या जीवनातून तो बलवान उद्धारक आमच्यामधून चालून फिरेल आणि आमच्याद्वारे अनेक आज जे बंधनामधी पडलेले आहेत ते सुटका पावतील. आज या जगाला ख्रिसमसच्या आनंदाची गरज नाहीये, या जगाला येशू ख्रिस्ताची गरज आहे, जो बलवान उद्धारक आहे. मला आज या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. दाविदाच्या पडलेल्या डेऱ्या त्या दिवशी मी उभारीन. दाविदाचा पडलेला डेरा त्या दिवशी मी उभारीन. त्या दिवशी मी उभारीन व त्याची भगदाडे बुजवीन. त्याचे जे कोसळले आहे त्याचं जे कोसळलं आहे ते मी उभारीन. तो पूर्वकाळी होता तसा तो बनवीन. या जगामध्ये सध्या मी पाहतोय प्रॉफिटिक मिनिस्ट्री जोरात चालू आहे. आजचा ख्रिसमसचा संदेश प्रॉफिटिकच समजा, कारण हा आमोस भविष्यवक्त्याच्या भविष्यवाणीशी कनेक्ट आहे. आमोस भविष्यवक्ता म्हणतोय दाविदाचा पडलेला डेरा, देवदूताने मेंढपाळांना सांगितलं दाविदाच्या नगरात तुमच्यासाठी तारणारा जन्मला, आणि जकर्या म्हणतो दाविदाच्या घराण्यात. नीट लक्ष द्या माझ्या शब्दांकडे. देवदूत काय म्हणतात, दाविदाच्या नगरात, घराण्यात नाही. देवदूत काय म्हणतात, देवदूत, आता मला वचन नाही वाचायचंय, काय गाणं गायला मगाशी आम्ही, गडरिये रात को भेड़े को चरा रहे थे, है ना. दूत उन्हें संदेश दे गया. क्या संदेश दे गया, क्या दाऊद के नगर में तुम्हारे लिए उद्धारक पैदा हुआ. मराठीत काय दिले, दाविदाच्या नगरात. चला तो वाचलं तुला पाहू. लुकाच्या पुस्तकात आहे 2रा अध्याय, वचन 10 आणि 11.
तेव्हा देवदूत त्यांना म्हणाले, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. ओके, काय शब्द आहे? दाविदाच्या गावात. गावात. आणि जकर्या काय म्हणतो? दावीद याच्या 69 वाचा. 1:69, लूक 1:69. आणि आपणासाठी त्याने आपला दास दावीद ह्याच्या घराण्यात बलवान उद्धारक प्रस्थापित केला आहे. ओके, नगर आणि घराणं घराणं. समजतंय का? देवदूताने नगर सांगितलं, जकर्या घराण्यात. आणि आमोस 9:11 यासाठी कनेक्ट करत आहे. तुम्हाला थोडस जोडत आणावं लागतं मला, कारण तुम्ही खूप चांगलं बायबल वाचणारे आहात. नगरामध्ये तारणारा जन्मला ही भविष्यवाणी देवदूताने दिली, कारण देवदूतांना एवढं डीप सांगण्यात नाहीयेत. पवित्र आत्माच डीपनी मधले त्या गहिरी गोष्ट सांगतात, खोलीतल्या गोष्टी सांगतात. देवदूताला सांगितलं फक्त एवढा निरोप देऊ नये मेंढपाळांना, त्यांनी निरोप दिला नगराविषयी. परंतु जकर्या म्हणतो घराण्यात बलवान उद्धारक प्रस्थापित केलाय. प्रस्थापित यासाठी जेव्हा सांगू द्या, रेनोव्हेशन का करतात? एखाद्या गोष्टीचा जीर्णोद्धार का करतात? एखादी गोष्ट पुन्हा का बनवतात? नवीन बनवताना वेगळी गोष्ट, पण आता या हॉलला जर रेनोव्हेट करायचे तर याच्यामध्ये काहीतरी नवीन प्रस्थापित गोष्टी केल्या जातील, लाईट्स मध्ये बदल केल्या जातील. एखादं घर जेव्हा रेनोव्हेट केलं जातं त्याला वर्षानुवर्ष चुना मारत होते, आता लस्टर पेंट मारत आहेत, है ना? म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात येत आहे. का करण्याची गरज आहे? म्हणून आमोस म्हणतो पुन्हा तिकडे जाऊया. दाविदाचा डेरा हा दाविदाच्या घराण्याला दर्शवण्यात येतं. मी नगराविषयी बोलत नाहीये. नगरासाठी, शहरासाठी, या शहरासाठी, महाराष्ट्रासाठी, भारत देशासाठी, पुणे शहरासाठी निश्चित दाविदाच्या नगरात तारणारा बालक जन्मला आहे. परंतु तुम्ही आणि मी दाविदाच्या घराण्यात आलेले लोक, त्यांच्यासाठी बलवान उद्धारक देण्यात आलेला आहे. जगासाठी निश्चित बाळ आहे जे 2023 वर्षापूर्वी जन्मले, पण तुमच्या आणि माझ्यासाठी ज्यांना तारण मिळाले त्यांच्यासाठी येशू 2023 वर्षापूर्वीचा नाही, तर आदी आणि अंत, अल्फा आणि ओमेगा, सनातन पिता म्हणून आहे. हालेलुया. मला जेव्हा या गोष्टी पाहतो ना, मला दानियेलाची भविष्यवाणी खूप स्पर्श करून जाते. दानियल 11:32 मध्ये दानियल एक सुंदर गोष्ट सांगतो, आणि ती गोष्ट आजच्या वचनाशी पण परिचित आहे. दानियल म्हणतो की जे लोक आपल्या देवाला ओळखतात ते बलवान होऊन महान कृत्य करतात. जे लोक आपल्या देवाला ओळखतात. अहो, तुम्ही बाळ येशूला ओळखता का बलवान उद्धारकाला ओळखता? त्याच्यावर तुमच्या जीवनात महान कृत्य आहेत. जर वर्षानुवर्षाचं बाळ येशूला घेऊन जर चाललाय तर मला सांगू द्या, तुमच्या जीवनामध्ये येशूची ओळख फक्त 50% आहे. दानियल खूप सुंदर रिव्हेलेशन देतो, म्हणतो जे लोक आपल्या देवाला ओळखतात. येशू ख्रिस्त पित्याशी बोलत असताना योहानाचा 17 अध्याय वचन 2 मध्ये म्हणतो की सार्वकालिक जीवन हेच आहे की पित्या जो तू आणि मी जे आपल्या दोघांना ओळखतात, सार्वकालिक जीवन त्यांचं आहे. मी येशूला कुठपत ओळखतोय, त्याच्यावरती माझ्या जीवनात बलवान उद्धारकाचे अद्भुत कृत्य आहेत. पुन्हा तिकडे येतो. देवदूतांनी दाविदाचं नगर दाखवले. जकर्या दाविदाचं घराणं सांगतोय. आणि दाविदाच्या घराण्याची परिस्थिती काय माहितीये? ज्या वेळेला येशू ख्रिस्ताला नथनेलनी पाहिलं दुरून, त्यावेळेला नथनेल काय म्हणला माहिती का? नासरेतातून काय चांगलं निघू शकतं का? काय म्हटला? वाचण्यात आलं का? आता मी नाही जाणार तुम्हाला वाचायला तिकडं. नासरेत मधून काय चांगलं निघल का? कारण नासरेतची परिस्थिती दाविदाच्या डेऱ्याला दर्शवती. जो डेरा पूर्णपणे पडलेला आहे, त्याला भगदाड पडलेला आहे.
वास्तविक याचा संबंध तुमच्या आणि माझ्या आत्मिक जीवनाशी आहे. आजचा क्रिसमस जोपर्यंत येशूला तुमच्या जीवनामध्ये तारणारा म्हणून, बलवान उद्धारक म्हणून ग्रहण करून आपल्या जीवनातली पापमय गोष्टींमुळे जी भगदाडं पडलेत ना, ते भगदाडं येशूच्या रक्ताने भरून निघतील. क्रिसमसचा मूळ उद्देश हा आहे की मनुष्याच्या जीवनाला पापामुळं, शापामुळं, अंधकारामुळं, अशुद्धतेमुळं, नाना प्रकारचे भगदाड सैतानाने हल्ले करून केले, ते भगदाड भरून काढायचं असेल तर आज ख्रिस्त जन्मोत्सव आमच्यासाठी आहे. आम्ही फक्त मेंढपाळाचा आनंद, मागी लोकांचा शोध, तू त्याचं नाव येशू ठेव, दाविदाच्या नगरात अडकलोय, पण तुम्ही तारणाच्या द्वारे दाविदाच्या घराण्यात आलाय आणि घराण्यात येऊन सुद्धा जर तुमचे डेरे पडलेले आहेत, जर त्याला भगदाड पडलेले आहेत, तर परमेश्वर म्हणत आहे मी बलवान उद्धारक पाठवत आहे, जो पडलेला डेरा उभा करल, भगदाड पडलेले तो बुजवल. आज आम्ही क्रिसमस सेलिब्रेट करतोय, पण काय कुटुंबाची अवस्था आहे आमच्या. मस्त तयार होऊन आलोय, पण काय आमच्या घराण्याची अवस्था आहे, काय आमच्या आत्मिक जीवनाची अवस्था आहे. क्रिसमसचा संदेश भगदाड बुजवण्यासाठी, क्रिसमसचा संदेश जे डेरे पडले ते उभारण्यासाठी आहे. आणि ते तोच करू शकतो जो बलवान उद्धारक आहे. या वचनावरती ज्या वेळेला यरूशलेम मध्ये ज्या मंडळीचं कार्य चालू होतं, पहिली धर्मसभा भरण्यात आली. प्रेषितांचं कृत्य याचा 15 अध्याय. पहिली धर्मसभा ज्यावेळेस भरण्यात आली, त्या धर्मसभेमध्ये याच भविष्यवाणीला पुन्हा घोषित करण्यात आलं. आमोसने जी भविष्यवाणी केली होती, तीच भविष्यवाणी प्रेषितांच्या कृत्यामध्ये एक असा गोंधळ माजला होता. लोक कर्मकांडामध्ये अडकले होते, जसं आज लोक ख्रिसमसच्या कर्मकांडात अडकलेत. कर फराळ, दे कलर, लाव लाइटिंग, लाव तारा, घाल कपडे, संपलं. याच कर्मकांडामध्ये लोक पडले होते आणि मोठा वादविवाद चालला होता. यहुदी लोकांमधून लोक प्रभूकडे आले, परंतु त्या लोकांना रूढी परंपरा हवी होती, मोशेचं नियमशास्त्र पण हवं होतं, शब्बाताचं पालन करायचं होतं आणि अन्य जातीला ते जड चाललं होतं. म्हणून बायबल मधली पहिली धर्मसभा प्रेषितांचं कृत्य याचा 15 अध्यायामध्ये भरवण्यात आली. आणि त्या धर्मसभेमध्ये मी विचार करत होतो, हेच वचन का घोषित केलं. वाचा प्रेषितांचं कृत्य याचा 15 अध्याय आणि वचन 16 पासून पुढं वाचा. 14-15 पण वाचा ना. परराष्ट्रीयातून आपल्या नावाकरिता काही लोक काढून घ्यावे म्हणून देवाने त्यांची भेट कशी घेतली हे शिमोनाने सांगितले आहे. हा, आणि त्याच्याशी संदेश त्याच्या युक्तीचाही मेळ बसतो. म्हणजे संदेश त्यांच्या ग्रंथामधल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या भविष्यवाण्या आहेत, त्याच्या उक्तीचा मेळ बसतो. जसा आम्ही यशया आणि जकर्याच्या उक्तीचा मेळ बसवला. म्हणजे आपण चुकीचं नाही बसवत. जे यशया बोलतोय ते जकर्याशी जुळतंय का हे पाहून मी तुमच्या समोर संदेश आणलाय, जो पवित्र आत्म्याने पाठवलाय. त्या काळामध्ये शिमोन म्हणजे पेत्र, जो मंडळीचा पहिला पाळक, ज्याच्याद्वारे प्रभूने अद्भुत कार्य केलं, तो म्हणतोय की आम्ही संदेश त्याच्या उक्तीशी मेळ बसतो का. हा, असा शास्त्रलेख आहे की यानंतर मी परत येईन व दाविदाचा डेरा पुन्हा उभारीन आणि त्यांची भगदाडे बुजवून तो पुन्हा नीट करीन. आज तो संदेश आहे तुमच्यासाठी. दाविदाच्या नगरात बाळ येशू जन्मलाय, पण दाविदाच्या घराण्यात बलवान उद्धारक आला आहे, जो तुमचं पडलेलं जीवन उभं करू शकतो. जे तुमच्या जीवनाला जे भगदाड पडलेले ते भगदाड नीट करू शकतो. मी हा विचार करत असताना माझ्या समोर जुन्या करारामध्ये 2 लोकांनी भगदाड बुजवण्याचं काम केलं. ज्याच्यापैकी पहिला आहे येजरा याजक आणि दुसरा आहे नेहम्या. या दोघांनी पण भगदाड बुजवले. येजराने मंदिराचं भगदाड बुजवलं आणि नेहम्याने गावाची जी त्या वेशीवरती ज्या भिंती बांधल्या होत्या, गावाच्या त्या भिंतीचे भगदाड बुजवले. या दोघांचाही उद्देश चांगलं होतं.
कारण नबुखद्नेस्सर राजाने येऊन जो काही हल्ला यरुशलेमवर केला होता त्याच्या मागचं कारण हे होतं, कारण लोकांना कर्मकांडात इंटरेस्ट होता, लोकांना धूप जाळण्यात इंटरेस्ट होता, बलिदान देण्यात इंटरेस्ट होता, पण देवाच्या वचनाप्रमाणे चालण्यात इंटरेस्ट नव्हता. आणि ज्या गावाच्या ज्या संरक्षणाच्या भिंती होत्या त्या भिंतींवर त्यांना अभिमान होता की कुणी आम्हाला या ठिकाणामध्ये येऊन घुसून मारू शकत नाही. त्यांना अभिमान होता आमच्या जिवंत देवाचं मंदिर. देवाने त्या सर्व स्थावर म्हणजे दिसणाऱ्या इमारतीला भगदाडं पाडले आणि दाखवून दिलं, मी जगासमोर तू माझी पवित्रता प्रगट करल, परंतु जर तुम्ही रूढी परंपरेत अडकाल तर मी माझं अस्तित्व सोडून तुमच्यातून निघून जाईल. परंतु नेहम्याने भिंतीचे भगदाड बुजवले, एजराने हाताने बनवलेल्या मंदिराचं भगदाड बुजवलं. पण या क्रिसमसला देव आमच्या आत्म्याला जे भगदाड लागलेत, आमचं जीवन जे पडलेल्या अवस्थेत आहे ते उचलून ते भगदाड भरून नीट करण्यासाठी दाविदाच्या नगरात निश्चित बाळ येशू आलाय, पण दाविदाच्या घराण्यात बलवान उद्धारक आलाय. चॉईस तुमची आहे. भगदाड घेऊन तसंच आनंदे आनंद करत जायचंय बाळ येशूला घेऊन, का भगदाड बुजवून आपलं जीवन नीट करून उद्धारक बलवान येशूला घेऊन जायचे, ही तुमची निवड आहे. बायबल सांगतं मी प्रस्थापित करेल. याचा अर्थ काही लोक असतील ज्यांचं काही वर्षापूर्वी काही दिवसापूर्वी एक आत्मिक जीवन चांगलं होतं, पण पुन्हा पाय घसरल्याने, बॅकस्लाइड झाल्याने, छोटे मोठे व्यसन करण्याने, अशुद्धते जीवन जगण्याने, चुकीच्या संगतीत जाण्याने कुठंतरी त्यांचं सुरक्षा कवच पडलेलं आहे, कुठंतरी त्यांच्या आत्म्याला पुन्हा भगदाड लागलेलं आहे. ते दाखवायला तर खूप ख्रिस्ती जीवन दाखवतात आहे, पण त्यांना माहिती आहे त्यांच्या आत्म्याला आज भगदाड पडलेलं आहे. त्यांनी आज पश्चाताप करावा. बलवान उद्धारक आमोसच्या भविष्यवाणीतून, प्रेषितांच्या कृत्यातून आम्हाला सांगत आहे, मी पुन्हा भगदाड बुजवेल, पुन्हा प्रस्थापित करील, पुन्हा तो डेरा नीट करील. डेरा म्हणजे आमचं जीवन आहे. डेरा म्हणजे आमचं जीवन आहे, ज्या जीवनामध्ये जीव, शरीर, आत्मा आहे. आज कुठं ना कुठं तुम्ही अपेक्षा केला असाल आम्ही आनंद करू. मला तो संदेश, मला असं वाटत नाही नेक्स्ट इयर मी क्रिसमसचा संदेश देईल का नाही देईल. मी कुणाला तरी दुसरा क्रिसमसवरती बोलायचं तरी किती बोलायचं, राहिलंच काय बोलला. मला वाटतं हा एक शेवटचा पॉइंट असेल की जे रेव्होल्युशन प्रभूने दिलं आमोसच्या भविष्यवाणीतून, आणि त्याविषयी पुढे काय दिले, नीट करील 17 वचन, यासाठी की शेष राहिलेल्या माणसांनी व ज्या राष्ट्रांना माझे नाव देण्यात आले आहे त्या सर्वांनी प्रभूचा शोध करावा. सांता क्लॉजचा नाही, क्रिसमस ट्रीचा नाही, डोनट फराळाचा नाही. ज्या राष्ट्रांना, आता एक राष्ट्र म्हणजे मी फक्त देशांविषयी नाही बोलत. बायबल सांगतं ज्या वेळेला रेबेकाच्या पोटामध्ये 2 जुळवा मुले होते, एक याकोब आणि येसाव, त्यांच्याविषयी ज्या वेळेला इसाकाला सांगण्यात आलं, रेबेकाला सांगण्यात आलं की तुझ्या पोटात 2 राष्ट्र आहेत, तुम्ही आणि मी राष्ट्र आहोत. याकोब हा एकच व्यक्ती होता, याकोबचा इस्रायल झाला, आज ते एक राष्ट्र आहे. तुम्ही आणि मी एक राष्ट्र आहे. इथं बसल्या प्रत्येक व्यक्तीला देव एक राष्ट्र म्हणून पाहत आहे. त्या राष्ट्राने बलवान उद्धारकाच्या द्वारे आपला पडलेला डेरा आणि भगदाड पडलेल्या जागा नीट करून, एक सुरुवात करून आजच्या दिवसापासून रोज प्रभूचा शोध करावा. मी कोणत्या गोष्टीचा शोध, काही लोकांनी तर वादविवाद केले असतील क्रिसमसच्या शॉपिंगसाठी, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. काही लोकांचे रुसाफुगी झाले असेल. आमच्या गोष्टी यासाठी नाही आहेत. क्रिसमसचा मुख्य प्रॉफिटिक मेसेज हा आहे की परमेश्वराने येशू ख्रिस्त जकर्या भविष्यवक्त्याद्वारे, अद्भुत उद्धारक आणि यशया भविष्यवक्ताच्या द्वारे आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. कोणता येशू पाहिजे? आज दाविदाच्या नगरात बाळ येशू जन्मलाय का दाविदाच्या घराण्यात बलवान उद्धारक आलाय?
बाळ येशू जे नवीन येतात ना, ज्यांना आत्ता येशू कळालाय, जे खूप नवीन आहे, त्यांना पहिल्यांदा सुवार्थ सांगितले, ते बाळ येशूला घेतील आणि संत पौल म्हणतात ते मुसू दूध पिल्यासारखं तारणाचं नवं दूध पण पितील, परंतु जे परिपक्व आहेत ते दूध नाही तर ते भाकर मोडतील. नवीन व्यक्तीसाठी ठीक आहे बाळ, पण त्या नवीन व्यक्तीच्या जीवनामध्ये बाळ ज्या वेळेला जन्माला येतं त्या दिवसापासून तर 30 वर्षापर्यंत तेवढंच राहतं का? ते बाळ पुढे जाऊन त्याला नजर येते, हातपाय हलवायला लागतं, आई बापाला ओळखायला लागतं, कुणाकडे पण जात नाही, आई बापाने दुसऱ्याला घेतलं तर रडायला बी लागतं, त्या बाळाला ईर्ष्या पण असते, ते बाळ रांगायला लागतं, पुढे जाऊन तरुण होतं, मॅच्युअर्ड होतं. पण आमच्या काही लोकांच्या अंतकरणात अजून बाळ येशूच आहे, म्हणून त्यांचा विश्वास बालकाप्रमाणे आहे. बायबल सांगतं बालकाप्रमाणे असू नये. संत पौल आपल्या मंडळीसाठी प्रार्थना करतो आणि ती प्रार्थना करत असताना तो काय तुलना करतो. आज सकाळी मी मनन करत असताना मला त्या वचनाद्वारे एक सुंदर मार्गदर्शन मिळालं. मला वाटतं गलतीकारास पत्र याचा 4 अध्याय आणि वचन 18 आणि 19 यामध्ये संत पौल खूप सुंदर गोष्ट सांगतो. पहा, तुम्हाला योग्य बाबतीत मिळून घेण्याची सर्वदा खटपट करावी, हे चांगले आहे. आणि हे केवळ मी तुम्हा जवळ आहे तेव्हाच करावे असे नाही. माझ्या मुलांनो, तुम्हामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप निर्माण होईपर्यंत मला पुन्हा तुमच्या संबंधी प्रसूती वेदना होत आहेत. आता एक पुरुषाने प्रसूती वेदना होण्याविषयी बोलणं कसं वाटतं? प्रसूती वेदना म्हणजे लेबर पेन. एक आई मुलाला जन्म देते, तो म्हणतोय तुमच्यामध्ये ख्रिस्ताचं स्वरूप. मग माझा प्रश्न आहे, तुम्हाला येशू ख्रिस्ताचं बालकाचं स्वरूप पाहिजे का बलवान उद्धारक जो मरणावर विजयी झालेला, मरणातून प्रथम जन्मलेला त्याचं स्वरूप पाहिजे? तो म्हणतोय की मी तुमच्यासाठी तुम्हाला ते स्वरूप प्राप्त व्हावं म्हणून मला पुन्हा या ठिकाणामध्ये म्हणतोय तुमच्या संबंधी प्रसूती वेदना होत आहे. म्हणजे याच्या पहिले पण त्यांनी त्या प्रसूती वेदना घेतल्यात. एक पाळक आपल्या मंडळीसाठी, आपल्या मंडळीतल्या लोकांसाठी, चुकणाऱ्यांसाठी, चांगल्या मार्गात चालणाऱ्यांसाठी, सर्वांसाठी प्रार्थना करतो. पण एक पाळक ज्यांचा डेरा पडलाय, ज्यांचं आत्मिक जीवन घसरलंय, जे नामधारी ख्रिस्ती जीवन जगत आहे, जे दिखाव्याचं ख्रिस्ती जीवन जगत आहे, तो जर खऱ्या अर्थाने त्या मंडळीसाठी प्रार्थना करतो तर त्याची अवस्था प्रसूती वेदना होणाऱ्या स्त्रीप्रमाणे असते. माझा जीव कधी कधी तुटतो काही लोकांच्या जीवनाकडे पाहून. अजूनही त्यांच्यामधला इगो जात नाही, जेलसी जात नाही, जे देवाला आवडत नाही त्या गोष्टी जात नाही. पण माझ्या प्रार्थना ह्या चालू आहेत, तोपर्यंत चालू राहतील जोपर्यंत ख्रिस्ताचं स्वरूप त्या गवाणीतल्या बाळ येशूचं नाही, तर बलवान उद्धारकाचं स्वरूप जो प्रत्येक गोष्टीमध्ये एक विजयशाली जीवन जगतो. हालेलुया. ख्रिसमसच्या संदेशातून हा सुधारणा आहे की आज देवाची इच्छा आहे की आम्हाला ख्रिस्ताचं स्वरूप मिळावं. देवाची इच्छा आहे की आमचे पडलेले डेरे ख्रिस्ताने उभे करावेत. पण आज ख्रिसमसचा संदेश हा आहे, दाविदाच्या नगरात निश्चित बाळ येशू जन्मलाय, पण दाविदाच्या घराण्यात बलवान उद्धारक प्रस्थापित केला आहे, जो काल आज युगानयुग सारखा आहे. ज्याला बलवान उद्धारक हवाय तो बलवान उद्धारक घेऊन जाओ आणि आपला डेरा मजबूत करा. आपले भगदाडे, तो भगदाडे इतके पडलेत ना, म्हणून तो कधी इकडून घुसतोय, कधी तिकडून घुसतोय, कधी मागून टपली देतोय, कधी तोंडावर मारतोय. कोण मारतोय त्याला? आम्ही भगदाड्यातून जागा दिली ना. आमच्या इथं वाड्यामध्ये पलीकडे वाडा असताना मोठं भगदाड होतं. या वाड्यातून त्या वाड्यात जायला आम्ही भगदाड पाडलं होतं, कारण शॉर्टकटने जायला. आज विश्वास नारायणने पण अनेक भगदाड पाडून ठेवलेत ज्याच्यातून तो आव जाव करत असतो. आज ख्रिसमसचा संदेश हा आहे, त्याला त्या जागेतून पूर्णपणे मनाई झाली पाहिजे, तो आला नाही पाहिजे. कारण माझ्याकडं बाळ येशू
जो आला, पण आता तो बलवान उद्धारक आहे, ज्याने आपल्या मरणाला हरवून मरणातून प्रथम जन्मलेला असा येशू ख्रिस्त माझा आणि तुमचा तारणारा आहे. आमेन. हालेलुया.